दरम्यान सांगलीची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे गेल्यानं काँग्रेसमध्ये नाराजी पसरल्याची माहिती आहे। विशाल पाटील अपक्ष लढणार असल्याच्या पोस्ट व्हायरल झाल्यात। विशाल पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून तशा पोस्ट व्हायरल करण्यात आल्या। आमचं काय चुकलं पोस्टमधून असा सवाल उपस्थित केलाय। तर आता जनतेच्या कोर्टात लढायचा असा उल्लेखही पोस्टरवर करण्यात आला आहे। तर विशाल पाटील यांचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। त्यांनी स्टेटसवरून आमचं काय चुकलं आता लढायचं जनतेच्या कोर्टात असा स्टेटस ठेवलेला आहे आणि एक प्रकारे काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला आव्हान दिल्याचं पाहायला मिळत आहे आणि ते आता वेगळा निर्णय घेणार अपक्ष लढणार असल्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। एक 15-20 दिवस पाक सांगलीपासून दिल्लीपर्यंत ज्या चर्चा चालू आहेत, जे सगळं वातावरण चालू आहे, यावरून आम्हाला असं वाटलेलं की बाबा काँग्रेस पक्षाला ही महाविकास आघाडीतून जागा सुटेल, पण आज निर्णय काय तर वेगळाच लागलेला आहे। शिवसेनेला ही जागा सुटलेली आहे आणि शिवसेनेची ताकद इथं पूर्णपणे नगण्य आहे, ताकद काहीच नाही आहे। आम्हाला सर्वांना असं वाटलेलं आहे की काँग्रेस पक्षाची ताकद इथं जास्त आहे आणि जर सामान्य लोकांचा विचार केला तर बीजेपीची महागाई, बीजेपीची महागाई, परत बेरोजगारी या सर्वांना वैतागून, शेतकऱ्यांची आत्महत्या या सर्वांना वैतागून सामान्य माणूस अक्षरशः 10 वर्षात पिचून गेलेला आहे। महाविकास आघाडीने निर्णय घेतलेला आहे, त्या निर्णय हा फार चुकीचा घेतलेला आहे। सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेसची मोठी ताकद असताना सांगली जिल्ह्यामध्ये आज कुठल्या मेरिटवर शिवसेनेने त्यांचा उमेदवार जाहीर केला हे चुकीचं आहे। आज काँग्रेसचा सांगली जिल्ह्यात मोठा मतप्रवाह आहे आणि त्यामुळे सांगली जिल्ह्याचं महाविकास असं तुम्हाला वाटतंय आणि विशालदादा लढावं असं 100% आम्हाला वाटतं। विशालदादा गेले 2-4 वर्ष झाले, अगदी विशालदादा असतील, विश्वजित कदम साहेब असतील, गेले 2-4 वर्ष झाले काँग्रेसचे पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि वाढवण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना तिकीट मिळेल अशी काँग्रेस पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना अपेक्षा होती, पण आज ती मिळाली नाही। आज वरिष्ठ नेत्यांनी सर्व येणाऱ्या काळात निर्णय घेऊन जे निर्णय घेतील विशालदादा त्यांच्यासोबत आम्ही आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।